आणि असं म्हणतात की त्याच्या 16,000 गोपिका इथं ठेवल्या होत्या, कैद केल्या होत्या. नंतर श्रीकृष्णाने त्यांना म्हणजे मुक्त केलं. हे इकडे खाली भरपूर खोले म्हटले ते, पण इकडे लेण्या आहेत म्हणे पूर्ण. लेण्या म्हणजे आतमध्ये, आता त्यांनी सांगितलं की पूर्ण आतमध्ये, खूप जास्त आतमध्ये आतमध्ये येत्या म्हणजे तिथं मूर्ती पण दिसत आहे बघ एका कोपऱ्याला. आता कॅमेऱ्यात दिसते की नाही काय माहिती, मूर्त्या वगैरे आहे. आणि तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील आणि ब्लॉग खूप दिवसानंतर यूट्यूबवरती टाकत आहे मी. आणि हा माझा मित्र आदित्य बुगले ब्लॉग्स, लिंक टाकतो, सबस्क्राईब करून घ्या. तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग आला आणि मी असं प्लॅन ठरवलं होतं मी की यूट्यूबवरती फक्त यूट्यूब वगैरे टिप्स द्यायच्या, पण आता दोन्ही पण करायचा मी विचार केला. कारण काय होतं, मिनी ब्लॉग जे मी इंस्टाग्रामवरती टाकतो त्याच्यावरती टाईम द्यायला आणि प्लस म्हणजे यूट्यूबवरती टाईम द्यायला खूप जास्त किचकट होतं आणि डोकेदुखी धंदा येते. तर मग त्याच्यामुळे मी ब्लॉग करत नव्हतो यूट्यूबवरती. पण आता असा विचार केला की जसं पॉसिबल होईल तसं मी ब्लॉग वगैरे करेन. आणि इंस्टासाठी पण आणि यूट्यूबसाठी पण. यूट्यूबवरती आपले टिप्स वगैरे चालूच राहील, हे पण राहील आणि ते पण राहील, ब्लॉग पण राहील. सो आज आम्ही चाललो आणवा या ठिकाणी. भोकरदन तालुक्यामध्ये आणवा हे गाव आहे आणि तिथं एक शिवमंदिर आहे. ते शिवमंदिर बघायचं आम्हाला. त्याच्या अगोदर अलकापूर म्हणून एक गाव आहे, आलापूर म्हणून. तिथं काय आहे काय माहिती, आता ते जाऊन बघायचं आम्हाला काय. तर एका जणांनी आम्हाला सजेस्ट केलं की जा म्हणून, तर आम्ही जातोय, बघतोय. तर तुम्हाला दाखवतो समोर गेल्यावर. आपली नवीन एक सिरीज चालू आहे इंस्टाग्रामवरती, तिचं नाव आहे अपरिचित मराठवाडा. ज्याच्यावरती आम्ही एक्सप्लोअर करतो, काय करतो, खाना आणि खजाना. त्याचे एक टॅगलाईन दिलेली आहे, शब्द असे बसत यार माझे. आता हे जर मी स्क्रिप्ट केली आपल्या याच्यासाठी, व्हॉइस ओव्हर करत असलो आपण इंस्टाग्रामच्या ब्लॉगसाठी, तर तेव्हा रिपीट करता येते. पण जेव्हा असा कॅमेरा पकडतो ना असे शब्द फुटतं ते, तेव्हा थोडी जास्त प्रॉब्लेम होती. पण जाऊ दे, आता मी याला एडिट करणार नाही, असंच टाकणार आहे. तर अशी काही आपली सिरीज चालू करत आहे आम्ही. आणि त्याच्यावरती हिडन प्लेस असेल पूर्ण मराठवाड्याचे, जे की जास्त लोकांना माहिती नाही. मराठवाड्यामध्ये लोक असो किंवा बाहेरचे लोक, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये कोणता कोणता खजाना आहे ते आपल्याला दाखवायचे बाकीच्या लोकांना. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आणि आता भेटूया लोकेशनवरती. गुगल मॅपच्या भरोश्यावर पण आमचा परत एकदा रस्ता चुकला. आता हे भाऊ भेटले. तुमचं नाव काय? प्रल्हाद दळवी. अच्छा, तर हे आता आम्हाला चांगल्या म्हणजे आमच्या जे मेन रस्ता आहे त्यांना घेऊन जात आहे. मनापूर गाव होतं नाही. आता आम्हाला आलापूरला जायचं तर आम्ही बसलो तर मनापूरच्या रस्ते. मनापूर. तर आता प्रॉपर आम्हाला रस्ता दाखवत आहे. धन्यवाद भाऊ तुमचं. कसं गुगल मॅप नेहमी धोकाच देत आम्हाला. आम्ही चाललो तुमच्या गावामध्ये. मेन रस्ते घेते ते असे गाव खेळाचे रस्ते नाही दाखवत. बरं तुम्ही भेटल्या आम्हाला का तुमच्या गावात पोहोचतो नाही का आपल्या गावात. अच्छा, चला मग भेटू डायरेक्ट आता आलापूर. तर मॅपच्या भरोश्यावर आलो, गेलो कुठं काही मिळ नाही. आता आलो कुठं परत ते मिळ नाही. आता एखादा माणूस पकडणं लागेल कोणीतरी, त्यांना विचारणं लागेल नेमकं जायचं. एक तर आम्हाला अगोदर आणवा माहीत होतं फक्त, बाकी असं मधातले गाव माहिती नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी असं सांगेन इंस्टाग्रामवरती की मी येणार आहे, तुम्ही सांगा. काकू ते मंदिर कुठे आहे? महादेवच मंदिर, रामेश्वर इकडे आहे का? म्हणजे या साईडला ना, इकडे आहे का सर? बरोबर, समोर जायचं. चालतं. तर मावशीने सांगितलं आम्हाला त्या रस्त्याने जातो आम्ही सर. तर बघूया परत भेटतं का, एखाद्याला विचारायला लागेल परत एकदा. तर फायनली आलापूरला आलो आम्ही. आलापूर. आणि इथं हे शिवमंदिर आहे, खूप प्राचीन शिवमंदिर आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा राम लक्ष्मण सीता वनवासाला गेले होते तेव्हा हे आले होते या ठिकाणी. आणि तेव्हाच ती काय म्हणते त्याला, शिवलिंग वगैरे तेव्हाच आहे. निसर्ग बघू शकता तुम्ही किती सायलेंट आहे एकदम. ह्या साईडला तुम्ही कधी आले तर नक्की एक वेळेस इथं दर्शन घ्यायला या. आता ह्या साईडला एक नदी पण आहे. आणि हे नदी काठचे मंदिर लय भारी वाटते यार मला. शताई म्हणजे काय काय. अरे वा, आता व्ह्यू बघसाल तुम्ही तर सबस्क्राईब करूनच जासाल. आता हे ह्या साईडला नदी आहे भाई, पडलो होतं चॅनल सांभाळ माझं. तेव्हा ह्या साईडला नदी आणि ह्या साईडला मंदिर.
आणि हे तुला माहिती आहे काय खार काय ते खारीक नसते का ती हा खारकेच खजूर. खारकेच झाड. तर ह्या साईडला नदी, ह्या साईडला मंदिर. आता व्ह्यू इतकं जबरदस्त आहे आणि एक तर पावसाळ्यामध्ये पूर्ण ग्रीन ग्रीन असतं, चांगलं करमतं परत. आणि जायचं दुसरीकडं, पण शेवटी आलो इकडं. आणि एक किस्सा सांगायचा तुम्हाला की आम्ही जेव्हा जालन्यातून येऊ लागलो आणि आमचा एक विचार चालू होता नेमकं करायचं काय, कुठे जायचं आम्हाला काही माहिती नव्हतं. आम्हाला फक्त माहिती होतं अनवा माहिती होतं, अनवाला जायचं होतं आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही ChatGPTला विचारत होतो नेमकं भोकरदन जिल्ह्यामध्ये अजून काही आहे का भोकरदन तालुक्यामध्ये. तर तेवढे भोकरदन टाईपच फक्त भोकरदन टाईप केलंय नाही. तो एक जण आलो परत मागून गाडीवर आणि आपला फॉलोअर होते ते म्हणे कुठं चालले. म्हणलं भोकरदनला. मग त्यांनी आम्हाला हे मंदिर सजेस्ट केलं. म्हणजे काहीतरी असं काही गोष्टी ज्या म्हणजे आता आम्ही येणार पण नव्हतो या मंदिरात, काही माहिती नव्हतं, माहिती पण नव्हतं. आणि ते आले आणि या मंदिराबद्दल सांगितलं आम्हाला. आणि खरंच मंदिर वगैरे चांगलं आहे, मन प्रसन्न झाले हो. आणि चांगलं असे काही अनुभव येऊन जातात. एक देवाने बोलवलं तेच ना, जोपर्यंत बोलावं येत नाही तोपर्यंत आपण कुठे जात नाही असं म्हणतात लोक, आणि ते खरं आहे. तर हे व्ह्यू वगैरे बघू शकता, किती नंबर एक व्ह्यू आहे. तर अशा पद्धतीचं ते मंदिर आहे. कर चालू तुझं क्वालिटी कशी येते एकदा सांग मला. वाईट आहे. हां, तर अशा पद्धतीचं इथं मंदिर आहे. इथं काही खूप भारी केलेलं आहे काम. आता हे इतिहास वगैरे काही माहिती कळणार नाही आम्हाला. कर ना चालू. ठीक आहे, बघू ना. रामेश्वर संस्थान आलापूर है ना. आता आलापूरचं आमचं पूर्ण दर्शन केलं आम्ही. आता तिथे एक दुसरीकडे एक लेणी आहे बघ, लेणीच म्हणते वाटतं ना. तर त्या लेणीला जातो आम्ही आता, बघतो काय सीन आहे तिकडे. आणि भारी वाटलं इथे येऊन. जेवढे पण आता लोक इथले जवळपासचे बघत असून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येणारे व्हिडिओ असेच इंटरेस्टिंग होणार आहे आपले, त्याच्यामुळे व्हिडिओ तर बघाच. हा अजून शेवट झाला नाही या व्हिडिओचा, तिथे गेल्यावर शेवट करू. आणि अनवाचा पण तुम्हाला व्हिडिओ दिसेल. सो चला आता भेटूया तिकडे डायरेक्ट. मला असे रस्ते खूप आवडते, एकदम जंगलचे रस्ते. पण प्रॉब्लेम अशी होती की थोडीफार त्या साईडनं जायचं का, बिझी आहे का तो कुठं. तर जंगलचे रस्ते खूप आवडते मला. पण हे असा प्रॉब्लेम होतो की कधी पंक्चर होऊ नये, कधी पेट्रोल संपू नये, असं पण एक भीती असते मनामध्ये. तर रस्ता पाहू शकता तुम्ही, म्हणजे किती भारी. तर हे चक्रधर स्वामीचं मंदिर आहे आणि याच्या साईडलाच लेणी वगैरे पाहू अगोदर आपण. म्हणजे आता हे मंदिर पाहिलं आम्ही, शूट थोडंफार नॉर्मल शूट केलं. आणि आता याच्या साईडला लेणी वगैरे आहे. हे मंदिर जवळपास 800 वर्ष जुनं आहे. आता हे मंदिर पाहिलं आम्ही, आता ते लेणी वगैरे पाहायला जातो. आता हे चक्रधर स्वामीचं मंदिर आणि इथे एक लेणी आहे कोरलेली. आता अजून बघितलं नाही, पण आता एक आम्हाला स्टोरी समजली अशी की इथं जे श्रीकृष्णाच्या त्यांच्या काळामध्ये ज्या 16,000 लेडीज म्हणजे हे केल्या होत्या, त्यांनी बंदी केल्या होत्या कोणत्या तरी राक्षसांनी. ते नाव एवढं स्पष्ट माहिती नाही. तर त्यांनी ह्या ठिकाणी त्या कैद केल्या होत्या, त्या 16,000 ज्या गोपिका किंवा काहीतरी म्हणतात ना लेडीज वगैरे, तर इथं कैद केल्या होत्या त्यांनी. आता जस्ट स्टोरी आम्हाला त्यांनी सांगितली. तर आता आतमध्ये जाऊन बघू की नेमकं कसं आहे. आतमध्ये तर सध्या पाणीच आहे, आतमध्ये काही पॉसिबल नाही जाणं. इथं काही लावलेलं, अरे यार इथं जमत नाही जायला. भाई पाणी आहे आतमध्ये, इथं पूर्ण पाणी, इथं काही जायला जमणार नाही. तरी पण आम्ही जाण्याचा प्रयत्न करू, थोडंफार शूट करू, जेवढं शूट करता येईल तेवढं. आणि असं म्हणतात की ते ज्या 16,000 गोपिका इथं ठेवल्या होत्या, कैद केल्या होत्या, नंतर श्रीकृष्णाने त्यांना म्हणजे मुक्त केलं, अशा पद्धतीनं आहे. आता हे खोल की ते काही सांगू शकत नाही, पण खूपच आतमध्ये. भाई मला वाटलं की खाली जाता येईल, पण पाणीच आहे सगळं, पूर्ण पाणी. आता हे पाणी काढलं पण नाही कोणी. म्हणले नाही आपण तसं पाणी. आता याच्या आतमध्ये किती खोल असं काही सांगू शकत नाही, पण हे इकडे खाली भरपूर खोले म्हटले ते, पण इकडे एलियन आहेत म्हणे पूर्ण लेणे म्हणजे आतमध्ये. आता त्यांनी सांगितलं की पूर्ण आतमध्ये, खूप जास्त आतमध्ये आतमध्ये येत्या. म्हणजे तिथं मूर्ती पण दिसत आहे बघ एका कोपऱ्याला. आता कॅमेऱ्यात दिसते की नाही काय माहिती. मूर्त्या वगैरे आहे. आणि मला आतमध्ये जायला तर भारी वाटायला लागलं. तिथं ते बघ, ते मूर्ती दिसते तुला त्या साईडला,
मूर्त्या कोरलेल्या त्या ठिकाणी. तर मूर्ती वगैरे आहे. आता म्हणजे असं एक्साइटमेंट होतीच आतमध्ये जायला. इथं मूर्त्या वगैरे कोरलेले आहे. आता आपल्याला पाण्यामुळे तिकडे जाता नाही ना, कारण की आपल्याला माहित नाही इथं किती खोले काय आहे. हा ना, तर त्यामुळे आपण आता लांबूनच बघतोय. या इथं ज्या लेन आहेत, आणि असं वाटत नाही की लेणी वगैरे असू शकते. आता हे पूर्ण एकच दगड आहे हा. तर आपण इथं बघितलं एक मंदिर बघितलं. मंदिर कोणतं होतं ते? हो, मंदिराचं नाव काय होतं ते मंदिराचं? तुकाई देवस्थान, तुकाई संस्थान होतं ते मंदिर वगैरे, चक्रधर स्वामीचं वगैरे. आणि इथं ही आपण बघितली लेणी वगैरे. वेगळे शब्द खूप जास्त येतो, काय येतो काय माहिती. आणि एका जणांनी काउंट केलं आणि मला कमेंट पण केली होती की 27 वेळेस वगैरे बोलला तो. तर ठीक आहे. अशा प्रकारे आपण 2 देवस्थान आज शूट केले. एक केलं ते मंदिर बघितलं असेल, शिव मंदिर, त्याच्यानंतर ही लेणी. आणि अशा पद्धतीनं हा व्लॉग इथेच एंड करू आपण. चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असेल तुम्ही तर, आणि जुने असाल तर लाईक करा, फॉलो करा, काय करायचं करा. इंस्टाग्रामवर फॉलो करा परत. आणि हा व्लॉग इथेच एंड करू. दुसरा व्लॉग तुम्हाला तो तिकडचा दिसेल, अनवाचा. तर मग तो पण बघा. धन्यवाद.